बघितलं का गावभर पाहिलं हा. डेपुटी इथं बसलेत. अयो काय रे काय साठी पाहत होती? तुमच्यासाठी ना बारीक कल्पना आणली. काय आणली? कल्पना कांसावर टाकीन. कल्पना फेलपना हे मायापाशी नाही चालत बरं का. असं आता सध्या वारं काय वाजलंय? हा मी त्यातला आहे का काय? अहो त्यात तसं नाही, आयडिया आणली आम्ही. आयडिया म्हण ना मग. आयडियाची कल्पना आयडियाची बोलला कल्पना ना म्हण ना. म्हणजे मी म्हटलं आयडिया. कोण कल्पना आणि काय आणलं काय डोकंच फोडी तू. नको. एडा आमचं मंडळ कसं आहे? हा जबरी त्याला अजिबात कोणाचं नाव सगळं सहन होत नाही. तुमच्या डोक्यात कसं काय आलंय? डोक्यात म्हणजे आलं ते असं डोळा मारत होता ना. मी म्हणलं काय करतोय डोळा मारून. हा अजिबात ते परत असे नाव घेत नाही जायचे तसं कोणाचे. ते स्वप्नी दिशे ते मनी वशे तसं झालं. 100%. एखाद्या बाला सपना देऊन तो कानसाला टाकीन मी. काय राहिलं बोल काय काम आहे तुमचे? हो, काही नाही काय? डेपुटी. कल्पना अशी होती, आता मला सांगा, इलेक्शन होऊन 2-3 वर्ष झाले आणि राहिले 2 वर्ष आता पुढं, बरोबर आहे की नाही? आणि काय झालं, लोकांना विसर पडतो काही गोष्टींचा. त्याच्यामुळे ना आमच्या डोक्यात एक कल्पना होती, आपली आयडिया होती की तुमची आहे ना तुला करायची पिढी तुला. पिढी तुला वजन हा तुमच्या वजना इतकी पिढी म्हणजे आपल्या ग्रामपंचायत काटा नाही का, एका पाड्यात तुम्हाला बसायचं आणि तेवढ्याच वजनाची पिढी दुसऱ्या पाड्यात आणि गावाचं तोंड घोड करायचं. त्याने काय होईल? काय होईल? येडे झाले काय डेपुटी तुम्ही? अहो घरोघरी गावोगावी तुमचा चर्चा होईल. चर्चा? अरे वा, अरे नाद नाही तोंड गोड करायचा. होईल गावाचं ती वेगळं. मग विसरणार नाही लोक तुम्हाला. कसे विसरते ना पेढे म्हणजे सगळ्यांच्या कानीन होठी तेच निघ. अरे पण मी आता काम करतोय ना. पेढे वाटायला काय गरज आहे लोकांना तोंड गोड करायची? हो डेपुटी, काम तर तुम्ही 5 वर्ष केलेच हो. हा पण तुम्हाला सांगतो लोकांचं कसं असतं माहितीये का, काम हे गावाचं होतं, वैयक्तिक काही भेटतं कोणाला? काहीच नाही. प्रत्येकाला पेढा भेटणार, गोड तोंड होणार. त्यामुळं आणि पेढा सुद्धा तुला सांगतो आईला वरून मागवायचा प्युअर एकदम खव्याचा पेढा. ते आहे पण तू म्हणतो पेढ्यामुळे फायदा होईल. अहो मग अहो मला सांगा, इलेक्शन मध्ये असं आपण असं लाखो खर्च करतो, पेढ्याला किती लागायचे? सगळे हजारात. हे हजारात. जरा रोबाब होईन बरं का. जर पेढे तुला केली ना तर लोक गावात पेपरला बी द्यावं लागेल. होईल गावातील लोकांनी केली डेप्युटी सरपंचाची तुला. हा विषयच नाही. पैसे तुम्हीच द्यायचे पण नाव गावाचं. काय द्यायचे? पैसे तुम्ही द्यायचे पण गाव नावाचं. हे चांगलं आहे राव. मला गावाचं नाव करायचं होतं. मायावर पैसे घालतोय मग. मला वाटतं तुम्ही तसं करता घेऊन गावकरी सगळे. बघा आता, म्हणजे तुला तुमची करायची आणि पैसे आम्ही द्यायचे का? हा अरे पण तुला माझी करायची तर गावकऱ्यांनी केली पाहिजे ना. गावकरी कोणी करत असतं का डेपुटी? ते नावाला असतं. तुम्हाला माहितीये का, तुम्ही जे पाहता ना असे रस्ते फ्लेक्स लागले असते ते काही कोणी कार्यकर्ते लावित नसते. तर हेच लोक पैसे देतात आणि छापून घेतात नाव लिहिले कोणाचे बी. ते हे माहिती मित्र आहे परिवार, ते मला. मित्र परिवार. मी राजकारणात आहे. फ्लॅक्स लावायचं ठीक आहे पण हे पेढ्याचं तुला तर आपल्याच पाहिजे ना. आपण करून घ्यायची म्हणलं जरा अवघड वाटत. अवघड काय त्याच्यामध्ये डेपुटी? इलेक्शनला लाखो खर्च होतो. कोण करतं? तुम्हीच करता ना त्यावेळेस खर्च. मग? खर्च जो तुम्हालाच करायचा. नाव आहे ना गावाचं द्यायचं मस्तपैकी. औचित्यवाडी गावच्या सरपंचाचा पेढे तुला समारंभ. बरं पेपर लिहिन का? विषय पेपरला काही दे, चांगले न्यूज पेपर. देऊ न्यूज बरं डायरेक्ट बातम्या सुद्धा. बरं लागा तयारीला. पण बोबाटा करू नका. ही तुला तुम्हीच करताय असा बोबाटा करा. चालतं ना आमच्या आमच्या. दोघांचे नाव टाका मग. हा ते काय टाकायचं टाका. एखादा बॅनर छापा लागलं तर चालेल ना. बरं का. बॅनरचे पैसे आता मला द्यावं लागते. तुम्हाला द्यावा लागते ना. आता विषय झाला आपला, बॅनर सुद्धा तुमचेच. हे चांगलं आहे. आम्ही मात्र नियोजन करू सगळं. तुला चांगली याच्या जाऊ दे आता. बरं करा आता. चांगली आयडिया दिसते मला जरा थोडं. मला जरा लोकांची तोंड गोड करायचे राहिलेच माझ्याकडून. त्यावेळेस बी पेढे सगळ्या गावात वाटले नाही. कल्पना भारीची, आपलं आयडिया भारीची. तुम्हाला सांगतो. लागा याला ऑर्डर द्या. माझ्याकडून पैसे घेऊन जा. चल गावात सांगू सगळ्यांनी. मी देणार नाही ए, म्हणतो. मी अरे मी देतो ना. काय चाललं तुला आत्ताच निमंत्रण. कसलं? आपल्या गावामध्ये डेपुटीची पेढे तुला समारंभ आहे अगो बाई कधी? उद्या. उद्या होय? मग मस्तपैकी नटून थटून यायचं. तुला सांगतो कार्यक्रमाला अशी सुगंधा उठून दिसले बाई सगळ्या गावात. बरं चालेल चालेल. पण तुला माहितीये का कोण वाटणार आहेत? कोण? श्यामी आणि जाल्या. तुम्ही वाटणार आहे पेढे तुला आम्ही दोघं करणार आहेत. हा. किती आपल्या गावचे गावासाठी एवढे त्यांनी कार्य केले. बरोबर आहे बरोबर. मग आपण काहीतरी पहिल्यांदा तुम्ही काहीतरी चांगलं काम करताय. करायलाच पाहिजे मग. चांगल्या माणसाचं. आवरून ठेवा. होय, नक्की बरं आम्हाला आमंत्रण द्यायचं. ते देत भाऊ त्या पुण्यावरून आणले तर पाहिले का हे सगळे इथं बसलेत. अयो पोरांनो, काय तयारीत राहायचं. डिकेला काय सांगायची गरज नाही. डिके ऐका, तो एक डोळा कुठून आणला तो? ते बांधलेला आता बाबा. काय करावं सकाळ सकाळ काय. बरं, हा महत्वाचा विषय असा आहे, उद्या आपल्या गावामध्ये डेपुटीची पेढे तुला आयोजित केलेली. हा म्हणजे डेपुटीच्या वजना इतके पेढे उद्या गावात वाटप करायचे. काय सांगता? हा
आणि कोण करणार आहे माहितीये का? जालिंदर आणि श्यामराव. हा हे आम्हीच भेटलो तुम्हाला सांगायला. तसं आणि नाही. दोघं पेढे तुला काय सांगता काय सांगता तेच आपले एवढी मदत करते ते आपल्याला. आम्हाला तर कायम कवा बी देवासाठी डेपुटींच्या तुलनेमध्ये नाही चाललं ते केलीच पाहिजे. पण तुम्ही दोघं करू राहिले हे का मला वाटतं श्यामराव ते तुत्र चाललं त्याला सांगा. याला अरे तो या मालकाची पेढे तुला करायची आणि तू चेष्टा करतो काय? मला माहित असताना मग बरं जाऊ तिकडे, यांच्या काही नाद लागू नको. निमंत्रण आहे तुम्हाला आणि उद्या जरा तरुणांनी बरं का योगेश. हा उद्या म्हणजे पेढे वाटपासाठी तुम्ही लागतान. कसं आहे किती नाही म्हणलं तरी आज 70-80 किलो वजन असं डेपुटीचं आपल्या. हा त्याच्यामुळे तेवढे पेटे वाढायला माणसं लागतील गावामध्ये आपल्याला. तर तयारीने यायचं उद्या सकाळी बरं का. चल येऊ का? निमंत्रण आमंत्रण सगळंच समजा काय. हे चल रे चालेल. गावात सांगायचं अजून बसला काय तू ते काढ ढापणं. पेढे तुला करू राहिले ते. अरे सदा भाऊ येत काय म्हणता सदा भाऊ? काय नाही खातोय. काय अहो तुम्ही ते निवांत खात बसलेत. तिकडे डेपुटींची पेढे तुला होऊ राहिली. कोणाची? डेपुटींची. डेपुटीचं नाव होणार आहे पण गावात. नाव म्हणजे येड्या काय शान होईल त्यांची. अख्ख्या गावात नाव आहे. पुढच्या निवडणुकीत तर बघायचंच नाही आता. शान होईन डेपुटीची. मग तुम्हाला काहीच माहित नाही. गुर गोठ्यात बांधित जाणार गावात कसेल शान करीता. अहो शान तशी नाही मग? म्हणजे एकदम रुबाब अख्ख्या गावात छाप छाप. ती शान होय. मला वाटलं गोठ्यातलं शान गावात. अव साधा भाऊ डेपुटीनं आजपर्यंत ब्लँकेट वाटले, गिरण्या वाटल्या, बँक वाटली. ब्लँकेट ब्लँकेट हा 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 हा. आता पेड्याची तुलना आहे जरा विचार. त्यांच्या वजना एवढे पेड्याची तुला होणारे वजना एवढी. असं का? हा. मग आता तुम्ही लागा तयारीला. पेढे बॉक्स आणायला कोण तुम्ही? आम्ही नाही शामराव जाले करतात सगळं नियोजन. नाही नाही पण ते कोण करणार आहे? त्यांची तेच करून घेणार आहेत का? शामराव जाले सगळा खर्च करून राहिले सगळ्या गोष्टी. डेपुटींसाठी फक्त नियोजन लावलंय अख्खा गावात. सामेन झाले विचार पेढे करा. आणतेत. मग सामेन झाले पेढे आणतेत. डेपुटीचं वजन माझ्या अंदाजाने 80च्या घरात असेल काय. 85 आरामशीर 85 पेढे कसे म्हणले लय साखरेन ते जरी लय प्युअर खाव्याचे घेतले तरी 600 रुपयाच्या आत किलो पेढा नसेल. अयो एवढा खर्च झाल्या शाम्या करतात. अहो, आम्ही सुद्धा आश्चर्यचकित झालो. आम्हाला वाटले काय ओरडा करून राहिले पण खरं आहे ते. हा का? दोघं स्वतः खर्च करून राहिलेत. आणि लक्षात घ्या डेपुटींची अशी गोष्ट करणं म्हणजे पुढच्या निवडणुकीचा विषय इथंच निम्मा संपलाय. डेपुटीने तमलंय तेवढं. ए तमावल्यावाल्या मी आहे ना अजून जिवंत. बघतो मी विचारून डेपुटीला किती गावकऱ्यांचं प्रेम उतू चाललंय. कोणती तुम्ही भगीरथ आणली पृथ्वीवर. तुम्ही करा ना तुमची तुलना. आम्हाला हेच म्हणायचंय. मग तुमची पण करा ना तुला एखादी. मला आमचीच लाल संघटनेचा अध्यक्ष व्हायचं नाही. दोन्ही कार्यक्रम सोबत होऊ द्या ना. पेढे तुला अहो, तुमचं काही टस्सल तरी- टस्सल तिकडे पेढे तर आपली पण काहीतरी झाली पाहिजे. दिलेल्या सल्ल्याबद्दल आभारी आहे. तुमचा सल्ला मी लिहून घेतलेला आहे. मनात मनात लिहून घेतलेला आहे मी. बघा सांग ना आमचं काम होतं सदा भाऊ. कृतीत दिसन तुम्हाला. तुम्ही सांगितलं ना कृतीत दिसन. सदा भाऊ बाते कम काम ज्यादा. या तरुण मंडळानो या. बघा ते म्हणलं तुमच्या कामावर घालावं आहे की नाही सदा भाऊ? आले सगळे गणित पुढले लगेच पाढा तयार झाला माझा. तेजस भाऊ, चला योगेश भाऊ, अय गोचिडा नेक तुला करायचं याला काट्यात अडकावला पाहिजे. चालू अरे बॅनर नेमकं लावायचं कुठं? अरे इथं लावून ये काय इथं असं साईडला. नाही ते तिरका होईल. मला काय म्हणतं माहिती का ती लावू म्हणजे काय होईल मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या लोकांना दिसन गावातले. तिथं लय भारी बॅनर दिस काय. कोणाचा बॅनर लावता? डेपुटीचा बॅनर लावायचा आहे ना. ते पेढी तुला करायची ना त्यांची. हा का? तुम्हाला निमंत्रण नाही आलं का? हा नाही समजलंय मला. मग तेच म्हणलं गावात सगळ्याला सांगितलं मी. कोणी पण मला नाही सांगितलं. अहो सगळ्याला म्हणजे पोरांना सांगितलं निमंत्रण द्यायला आपल्या अख्ख्या गावात. तेजसला योगेशला त्यांना म्हणलं सगळ्याला सांगा बघ गावात. तुम्ही आता कनिष्ठ नेते झाले. उपनेते 120ची काटर मागायला 17 वेळा माझ्याकडे येतात आणि निमंत्रण मला नाही. पेढे तुला आता तुम्ही डेपुटीची करणार. डेपुटींनी गावाकरता खूप मोठं योगदान दिलंय. केलंय ना. केलंय पेढे तसं नाही म्हणजे सदाभाऊनी बी कार्य केलंय असं काही विषय नाही. हा, हा. पण आता पेढी तुला डेपुटीची करायची डेपुटी करणार आहेत ना. आपलं काय आम्ही फक्त आपल्या नियोजनाला आहेत.
कोण करणार आहे? डेपुटी मला तर समजलं खर्च दोघं करणार आहे तुम्ही. अहो आता सदा भाऊ तुम्ही काय राजकारणात नवीन आहेत का? हा. हे फक्त नाव असतं फक्त आमचं. आम्ही तुम्हाला माहिती आहे 50 रुपयाला माग आणि आम्ही एवढी 40-50 खर्च करणार आहे काय? डेपुटी वजन काय थोडे का? 80-85 किलो वजन आहे. चांगले पेढे घ्यायचे म्हणलं तर 700-800 रुपये किलो पेढा आहे. 2 तुला होत्यान 2 तुला होत्यान गावात. कस काय? तवा बरोबरीत होईल. म्हणजे कसं? कशी त्यांची पेढे तुला करा, काजू कतलीची तुला करावं लागत असते गड साधा भाऊची. करा ना मग, चांगली गोष्ट आहे ना. अहो आता आनंदाची गोष्ट आहे. गाव डबल खुश. काजू कतली बिन पेढे बी. हा? तुम्ही आणायचा खर्च आहे ना तुमचा. काय? काय संबंध आहे? काय संबंध तुम्हाला मी आहे? आत्ताच इकडे बॅनर लावायला काय संबंध आहे? कस काय आले बिगर संबंधाचे गैरसंबंध आहेत का तुमचे? अहो डेपुटी खर्च करणार सगळ्या बॅनरचा सुद्धा. तुमचं बी आम्ही करतो ना नियोजन सगळं. त्यांची पेढीची ऑर्डर दिली, तुमच्या काजू कतलीची ऑर्डर देतो. तुम्ही पैसे द्या, बॅनर बी लावितो. त्याला काय? डेपुटींच्या घरात कोणते डॉलर यायला लागलेत? त्यांना माहिती, आपल्याला काय माहिती? माहिती सगळे ग्रामपंचायतीचं प्लॅस्टर नीट करता येईना, कलर गेलाय पिवळा, त्याच्यावर पोपडे पडले आणि मला लागले हे शिकायला. पेढे तुला ना मला निघा. अहो, करायचं पेढे असेल तर. सांगा ना मग, काजू कतलीची करून टाकू ना. निघा. डेपुटीला सांगावं पेढे तुला रद्द झाली. आता कसं काय रद्द होईल? बॅनर छापलाय, सगळं केलंय, ऑर्डर दिली सगळी. बघू तुमची करा ना. अहो सदा भाऊ तुमच्या लक्षात नाही आलं, डेपुटीची जशी तुला झाली ना तशी तुमची बी करा. कारण काय होईल माहितीये का, तुमचं बी वजन गावात राहील, गावामध्ये ओळख राहील आणि सगळ्यात माझी ऑर्डर देऊन टाका. हा मग मी कसं म्हणलं, देऊन टाका. टेन्शन नाही. ऑर्डर देऊन टाकू, Banner. बॅनर बी छापतो तुमचं. हा, हा. आणि लागलं सगळं आपलं असा फोटो आहे ना आपला. AI करून घेतो सदा भाऊ. ये आई नको आणि ये बाप नको. आईन बाप नाही, हे असा आला पाहिजे. असा तसाच येणार, असा फोटो. हा तसाच येणार पण असा असं म्हणजे आपल्या हातून कायम असं लोकांना देत असतो ना आपण. असं हा हा चालतं ना, काहीच अडचण नाही. फोटो म्हणजे एका दिवशी कार्यक्रम ठेवतो, विषयच नाही. एक टाइम एक वेळ फक्त आयटम चेंज. बस. काजू कतली आणि पेडा डन. काजू कतली पेडा. चालतंय ना, आपल्याला काय डबल पार्टी. राम राम, नमस्कार. या घालावं का नाही तुम्हाला? राम राम. काय? पेढे तुला अरे वा, कळालंय का तुम्हाला? कळालं नाही तुम्ही कुठं काय तिकडं तेरणला राहतो का दुबईला राहतोय? मी गावकऱ्यांना सांगत होतो त्या शामरावला, जाल्याला, यांना, त्या पोरांना, अरे नको माझी पेढी तुला, काय करायचं मला पेढी तुला. पण ते म्हणले नाही डेपुटी, तुमचं वजन करून तुम्ही गावासाठी एवढं चांगलं काम करताय, गावाचं तोंड गोड करायचंय, गावाच्या वतीनं तुमचं तोंड गोड करायचंय, म्हणून ती पेढी तुला ठेवली. तुम्ही एवढं चांगलं गावाकरता काम करीतात, गावाच्या वतीनं गावचं तोंड गोड करायचं. आपलीच लाल संघटनेचे अध्यक्ष साहेब एवढे पेढे जाल्या आणि श्याम्या हे गोळा करणार 110 रुपयाच्या क्वार्टरला महाग असते. येडे आहेत का? ऐका, जाल्या श्याम्या नाही करणार, तिने काय केलंय, गावातले जे होतकरू तरुण आहेत, जे तरुण आदर्श घेतात माझा, ते काय म्हणले, डेप्युटीने आता गावासाठी चांगले कार्यक्रम केलेत, ग्राउंडवर आमच्यासाठी खेळासाठी एवढं प्रयत्न करतायत. म्हणजे आमचा नव्हता प्रयत्न त्याच्यात? आहेत. आता त्यांना वाटलं बा हे व्यक्तिमत्व पेढे तुला करण्यासारखं आहेत म्हणून ते करू राहिलेत, बाकी दुसरं काय आहे. अंगठा एखादा बारीक दिसतो का मावा? नाही, तुमचे वतनदाराचे अंगठी चांगले लोकांचे अंगठी घेऊन नाही एखादा याच्यातला बारका दिसतोय का? नाही ना, नाही दिसत. मग काय अंगठा चोखणार आहे का मी? बिगर चोखता दोन्ही सारखे आहेत ना. काढले पैसे ग्रामपंचायतीतून, तुमची पेढे तुला केली, आमची काजू कतली तुलना करायची का? ती एकाचीच. सदा भाऊ, गावकऱ्याचं प्रेम आहे, लोकांचं तरुणांचं प्रेम आहे, म्हणून पेढे तुला. कोणाचं प्रेम नसतं डेपुटी. आयुष्य गेले, इथं पांढरे झाले, तिथं पांढरे झाले, अजून काही तुम्हाला सांगायला नको. ह्या गोष्टी कोणला लोकांना कळणे नसतो. आपल्याच कांडाने आपली खास भागवायची असते. हे बघा, तुम्ही काही म्हणा, काही करा, मी काय त्या पोरांना म्हणलो नाही माझी तुला करा म्हणून, त्यांच्या मनामध्ये आलं त्याच्यामुळे ते तुला करू राहिलेत, बाकी दुसरं काय नाही. मला मग त्या तुम्हाला पेढ्याचं घेणं देणं नाही. तुम्हाला पेढे तुला करायचे असेल तर सदाभाऊची सुद्धा करावं लागेल. तुम्ही कशी करीतात ती माहीत नाही. हे 10%, 15%, 20% सगळं कोळून प्यालेले, तिच्यात येत नाही म्हणजे आम्हाला माहिती नाही का? तुम्हाला सांगू का,
ग्रामपंचायतचा याच्यामध्ये काही पैशाचा 1 रुपयाचा छटापटा हे नाही. डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या निधीतून पेढे आणले आम्ही असं म्हणतच नाही. ही कमिशन घरात येतं, घरातून मग बँकेत जातं, FD, कधीतरी त्याचं व्याज येतं. तुम्ही विरोधक किती काही विरोध केला तरी ते आता गावकरी केल्याशिवाय राहणार नाहीत. पण माझा याच्यात कुठलाही स्वार्थ नाही. त्यांनी काय सांगितलंय की बा आम्हाला करायची म्हणून मी करायला तयार झालो. ग्रामपंचायतचा 1 रुपया आतापर्यंत खाल्ला नाही आणि इथून पुढे बी खाणार नाही. तुम्ही एवढं लक्षात ठेवा बरं का. वसराड जग नागवच असतं. सगळी दुनिया पाहिली मी. असे तोंडाच्या वाफा दावडणारे माणसं सुद्धा उघडे पडलेत. त्यांची सुद्धा वरात निघलेली आहे. धरीन तर चोरी तर सावच आहे. पण एक सांगतो, पेढे तुला माझी बी झाली पाहिजे. तुमची पेढे ना आपली काजू कतली तुलना नाही. तर तुम्हाला सांगतो, फ्लेक्स लावून सांगत असतो, ह्या पेढे तुला मागचं गुपित. ऐका बघा मग काय करायचे ते तुम्हाला. ते पोरांना तिथं गाठा. ते पोरं मी आम्ही नाही ते केले. गेले ढगात. आम्ही पोराबिरांचा केलेलं नाही बरं विचार का? करीत. तुम्हाला गड्डा आहे आम्हाला माहिती पाहिजे माहिती गड्डा नाही. हा. आम्हाला सोडून तुम्ही अहो डेपुटी, संत हे अभंगात गेली. संतांच्या गाथा इंद्रायणीत बुडाल्या. आता कोणी संत नाही हो, सगळे सर्वसामान्य. आणि ते संताला छळणारे अजून तुम्हाला इथे सोडून गेले. अहो संत नाहीत. दुर्जनांचा नाश करण्याकरता संतांनी आम्हाला शक्ती दिलेली आहे. बघा, जर तुम्हाला माझी काजू कतली जमत असेल तर तुमची पेढे, नाहीतर तुमच्या पेढ्याचे बटाट वडे होतील. एवढे सांगायला आलोय. रामकृष्ण हरी. या ह्या माणसाला आहे ना माझं काही चांगलं झालेलं होतच नाही. हे वतनदार घराणे नुसतं म्हणाला आहे. आता गावात माझं पेढे तुला करून माझं नाव होईल, गोकाचे तोंड गोड होतील. ह्या माणसाला खापाना ह्यो तोंड माझं कडू करायला आला. झाल्या श्याम्या, अरे तुम्ही आयडिया काढितात पण ह्यो माणूस हाणून पाडितो. आता ह्या माणसाची काजू तुला करायची म्हणले मलाच पैसे द्यावे लागतील. कोणी सांगितले हे उद्योग? बरं झालं बा. होय, इथेच भेटले सदाभाऊ डेपुटी बी. मग चांगलं झालं आले. सदाभाऊ बघ, तुमची काजू कतलीची तुला आधी उरकून घ्या. नाही, मग आधी पेढेची होऊ द्या. पेढे काय कधी बी लोकांच्या खाण्यात येतात. हा. कोणाला पोरग झाले पेढे, कोणी गाडी घेतली पेढे. कशाचे पेढे? आपल्या सवासनी घालायच्या टायमाला बी लोक आणि देतात पावशेर. काजू कतलीची तोंड कशी अशी तोंडात वडी टाकली, लोक जिबीने अशी चावीत नाहीत, असे घोळू 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 घोळू. मग पेढ्याची माई आधी करू म्हणता का? चालतंय ना, पेढ्याची आधी करू, लगेच अर्धा 1 तासाने काजू कतलीची करू. आहे की नाही? तुम्हाला बारकोड टाकली दोघाला बी, दोघांना नाही. पेमेंट करून टाका ना ते. डेपुटीकडेच बारकोड द्यायचे. त्यांनीच बार दिलेले बारकोड. पैसे तुम्ही आणलं नाही माल तयार करायला घेतलं का नाही? हा बघा, आता ऑर्डर देऊन टाकली सगळी. Order देऊन टाकली मग ते म्हणले पेमेंट करा. म्हटलं मी लगेच जातो, सांगतो त्यांना, बारकोड पाठवून दिले तुम्हाला. अरे तुमच्याकडे असले तर टाकून द्या ना. काय हे बघ सदाभाऊचं आता मी मग आमचं बोलणं आलं, गावातल्या तरुणांनी आपल्याकरता जे एवढा मोठा कारभार मांडलाय तर त्यांनाच पैसे देऊ द्या. काय आला आपले उगाच आपल्या पैसे त्यांचा मूड घालायचा. म्हणून म्हणलं तुम्हीच द्या पैसे. डेपुटी काय म्हणजे सोपा खर्च आहे काय तो पेढ्याचा आणि काजू कतलीचा? अरे तुमची कल्पना प्रत्यक्षाहून प्रतिमा भारी अशी कल्पना आहे तुमची. हाय, तुमचे विचार मस्त. पेढे तुला, गावात घरोघरी पेढे, सगळ्यांचं तोंड गोड. देऊन टाका, देऊन टाका. एवढे पैसे का आमच्या? नाही तू पेढे आण. बोल ना काहीतरी तू. आणि एक काजू कतली घ्या. तू काजू कतलीची कर आणि तू पेढ्याची कर. तुलना असं कुठं असते वावर माझ्याकडे पैसे नाही हा, मग आम्हाला वावर ऐकायला लाविता का? असं कुठं असतंय? माझ्याकडे आले मला सांगत आहेत पेढ्याचं. हो, 14 लक्षण द्यायला आम्हीच आमची लाल केल्यासारखी. हा, आता इलेक्शनला तुम्हाला उभं राहायचं. राहू तुम्हाला दे, द्यायचंय, इलेक्शनला फक्त तुम्हालाच आम्ही पाहिजे का? उभा राहू. आम्हाला लोकांनी पाळलं तरी चालत, पण आम्ही आमच्या कामातून दाखवून देणार. लोकांना खाऊ घालून गोड बोलून लोक गोड नाही बोलत भाऊ. आता पेढा चालत पुढे गेलो लोक नावं ठेवतात. एकदम खाव्याचा. साखरेचे पेढे त्याच्यात सुद्धा कमिशन आणायला माग पुढे बघायचे हे नाही. चाललं होतं पेढ्यावाल्याचे कुठेतरी नवीन दुकान झालं असं. त्याला म्हणले असते एवढे तुझे पेढे कपितो एवढे आम्हाला दे. एक तर. हा, आमच्यात बी लावून दिली ती. सदा भाऊ माझ्याकडे आले, ग्रामपंचायतचे पैसे खाल्ले काय म्हणजे मी अजून त्यांनी बिचारी काहीतरी माहिती आहे रार टाकला म्हणजे मी अजून त्याच्यात हो, आम्ही काय कोणाला भडकून बिडकून दिलं नाही बरं का. तुम्ही नाही दिलं, पण गावात भाडका उडाला नाही ह्या कुठांमुळे. या अशा आयड्या परत द्यायच्या नाही का? बघितलं का चालू? हे राजकारण लोक असेच असतील, बरोबर गोड होते एकत्र टायमाला.
टायमाला गोड नाही, एकमेकाचे गळे दाबितो अन तुम्हाला आहे ना त्याचा ही देतो मसाला. कार्यकर्त्याने बी लक्षात घ्यायचं किती हे करायचं बरं का, की काजू तुला आणि पेढे तुला राहू द्या, गावाच्या विकासाकडे लक्ष द्यायचं आहे आम्हाला. आमचं दोघांचं एकमत झालंय. हा. या पेढ्याचे आणि काजू कतले जे पैसे आहेत ना आम्ही आमच्या समाज कार्यकर्ता उडू, आमच्या येता अवकाश निघ, पाणी टाकून मार, कोरी पेव पेव. तुलना अरे कशाची तो तोलना आहे गाडी तोलना. मला ना तुला न घाल कुत्र्याला, चल चटणी भाकर खायला. चटणी भाकर हा 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 तुम्ही या रे मतदानाला बी. तुझ्या मतावर होते लोक निवडून येते देश मार. आदल्या दिवशी क्वार्टर घेऊन पडतो, कोणत्या पक्षाची पेतो हेच कळत नाही. मत कोणला देतो ती कळत नाही. चला आता आपल्या हाताने चला अयो. हो ऐका ना, ह्याचा बघा ना आवाजच येत नाही. फोन आला ना कसलाच आवाज येत नाही. काय रुपये कशाला फोन वापरती ओ इकडे पोरगडे तुरु 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 निघून जातो. काय रे नुसता गणगण करत चालतो माणूस, आवाज देते तरी. दोघींनी आवाज दिला, बोलत आहेत आम्ही. एवढं विचार करत कुठं चालला होता? काय नाही, राहतात माझ्या दानशा बोलत आहेत आम्ही त्याला. काय गांशा राहता एवढा, काय चालतं काय रेडी घे तुझं? काय नाही, आता चाललंय पारत आली बसायला. कामाधंद्याचं जरा बघा, कुठंतरी नोकरीला बघायचं बघा. अरे कामधंदे जर केले तर तुला कोणी बायको देईल, नाही तसाच झेंडावं लागन तुला आयुष्यभर. अहो तुमच्या वयाच्या पोरांची लग्न होऊन त्यांना लेकरं झाली. अजून आता तुम्ही काय बारकं वाटतंय का तुम्हाला? उगं उंचीनं बारकं आहे पण वयानं तर मोठं आहे ना तुम्ही. वहिनी माय माझी इच्छा आहे बाहेर जाऊन काम करायची, 2 पैसे आणायचे घरात. पण आता हे डेपुटीच मनावर देत नाही. काय तर आता रोज शेण ताडीत, रोज वावरात आहे. मी त्यांना म्हणून दमलोय बा. अहो त्यांच्या वशिल्याने कुठं तरी ताम पावा त्यांनी मला. तुझं ते डिपुटीचे काम होत आहेत ते काय तुझं काम करणार नाही. तुला मी शब्द देते, तू जर कुठेतरी व्यवस्थित काम करून नोकरी करून जर पैसे कमवले ना, मी तुला तुझ्या पण नात्यामध्ये कोणतरी पोरगी ना ग. तुम्ही फक्त नोकरीला लागा, माझी सक्कीच चुलत बहीण तुम्हाला देते. अजून काय शब्द पाहिजे? मस्त तुमचं तर आहे आता, पण आता नोकरी भेटली पाहिजे ना. 2 पैसे आले तर मग लग्न करायला हे ना. बघायचा एखादा वशिला बिशीला लागतोय का. हा आता आमच्या वशिलेवाल्याला सांगितलं तर आमचा वशिलेवाला नाही म्हणतोय. आता कामाला माणूस फुकटचा मिळतोय, कशाला कोण सोडन. तुम्हीच बघा ना तुमचं. तू पण बघ तुझं कुठतरी, आम्ही पण बघतो. तुम्ही नोकरीला लागा, लग्न लावून द्यायची जबाबदारी ह्या रूपाची. शब्द म्हणजे शब्द आहे आपला. मी पण तुझ्या सोबत. हा हा आणि सुगंधाताई समोर तुम्हाला शब्द देते. थोडं बघा नोकरीचं. चालतंय. आम्हाला बी वाईट वाटतं, गावातलं पोरग बिना लग्नाचं, तुमच्या वयाच्या सगळ्या पोरांची लग्न झाली. घ्या तेवढं मनावर. हो मस्त तुमचे पण आता काय तुम्ही बोलताय मनातूनच बोलताय. आता माझी इच्छा आहे आता. बरं जाय, काही काम असेल तुला पण. तेवढं मनावर घ्या. कुठं तर वशिला बिशीला बघा, 4 पैसे गोळा करून होतंय का कुठं बघा. हो चालतंय. हा तेवढं पा माझ्या पुढे. हा हा चालतंय. माझं कुठं बघा कामधंदे करायचा पत्ता नाही. जाऊ द्या, पोरग चांगले. ते तर आहे. झाल्या ए झाल्या डुकल्या हाणायला लागला काय? मी बडबड करतोय तू डुकल्या आणतोय खुशाला इकडे. मीच गप्पा मारीत बसलो एकटा. इकडे आले ना गार वाजत तुमच्या इथे. गार वाजत. थोडं सरक भाऊ आमचे दादा आले. होय दादा आले. दादा आहेत ते आमचे. दादा आजीला तिथलं हे नको जास्त बोलू. दादा काय देऊ तुम्हाला? पाणी आणू, चहा आणू, हा का सरबत आणू? उन्हातून तुम्ही आले गोट्या खेळून. आता तुम्हीच राहिले होते नीच. अख्खं गाव मजा घेतो तू. मग कशामुळे मजा घेतं? आपण तेव्हा येतो म्हणून मजा घेतं. बरं ते जाऊ द्या. हा माय नोकरी साहेब पण ते मनावर घेतलं इथं नाही. कशाचं? नोकरी नोकरी शब्द तरी मीठ म्हणणं तरी म्हणतो. अरे नालायका, आता काय बोलावं तुला? अभ्यास बिभ्यास करायचं सोडून देतो, नोकरी नोकरी आला का डोकं खात बसतो. तवर शेण ताडत बसायचं मी तवर तुला वावरात. कोण सांगत शेण काढायला? माणसं नाहीत का आपल्याकडे? तुला फक्त करून घ्यायचंय. तू शेण काढे तू का? आपण तरुण द्यायचं, पण माझी जर इथं नोकरी असली म्हणजे तुमच्या म्हणे माझं पण इथं नाव होईल ना पुढं. त्याचा नाव विचार व्हायला कष्ट करावं लागत आहेत. बधीर वाहनाच्या चालला नोकरी ओ करायला. डेपुटी डेपुटी त्याचं काय ऐकतो? ठीक आहे. काय मला तर वाटतं भाऊ तू हे काय डेपुटी काम करणार नाही. तू एक काम कर ना, काय श्यामरावचा दाजी नाही का आपलं श्रीपाद शहाणे. शिरपत शाने नाही, शकला का बुम बुम. हा हा त्यांचं काय? हा त्यांचं काय भाऊ, त्यांनी श्यामरावचे कितीक पाहुणे आहेत ना वशिल्यावर लावले तुला माहित नाही. पैसे लागते ते म्हणून मी ते जाय नाही माहितीये का. 2-4 लाख दिले का ते लगेच लावते. तुला सांगतो, तू जर नोकरीला लागला ना ठीक आहे,
नादच करायचा नाही. तुझा रुबाब येऊन रुबाब. तो जरी ना शर्ट शिवून घातलं आणि खालून पॅन्ट घातली इन केल्यावर कसा दिसन, साहेब साहेब गावात आले का डेपुटी सुद्धा तुला साहेब म्हणते. असं वय मग परत तू हे साहेब म्हणून तुला काय सांगतो, तू गाडी घेशील, परत बंगला घेशील, परत शुभ मंगल सावधान सावधान. लवकर बाशिंग बांधन, पण नोकरीला लागल्याशिवाय नाही लागणार. ते देतील तर शामराव करून. पण शामरावकडे नको जाऊ, शामराव लय मध्ये तुझ्या पैसे काढायला बसला. डायरेक्ट दाजीची भेट. अरे आता दाजी तुला माहिती ना, आजी देता उद्या तिथे तुला सांगतो त्या दाजीची ओळख कुठवर माहितीये का? कुठपर्यंत? राष्ट्रपतीपर्यंत. राष्ट्रपती नाही का तू, राष्ट्रपती हा तिथपर्यंत. मागच्या वेळेस तिचा फोटो होता माहितीये का त्याचा. असं का? हा शामरावची दाढ द्यावा ना आम्हाला. हा, श्यामरावची नग दाजीचीच घे. पण जाऊ का ध्यानात बघ भाऊ, तुला करायची असली कर, नाही तर नको करू. बरं बरं चालतंय. ओ शामराव काय रे टिकू? उठ चालले. घरी चाललो जेवायला. बरं ऐका ना, तुमचे ते दाजी एवढं आहे दिसत नाही दावत आता. ते टूरला गेलेत नाही का आता? असं का? काय काम होतं त्यांच्याकडं? अहो थोडं महत्वाचं काम होतं. मला सांग ना, मी पोच करतो त्यांच्यापर्यंत. नाही व त्यांच्या पैसे होते म्हणजे ते मात आमतर ते काम करतील म्हणजे काय करायचं तू? अहो ते नाही तर नोकरी लावून देते. हा मग मला सांग ना तू. निम्मे शिम्मे काम तर मीच पाहतो त्यांचे. असं का? हा पण भाऊ फुकट नाही होता, पैसे लागायचे आधी. मी त्याच विचारायला आलोय, तिथे लावतील तसं लावतील, पण ते नोकरी लावतील. आता हे बघ, तू शिक्षण किती झाले? 12. 12 म्हणलं तुला महानगरपालिकेत नोकरी लागेल भाऊ. हा जमन का? 25-30-40 हजारापर्यंत पगार असतो. सुरुवात लागता 25 आणि मग वाढता वाढवतो. अहो चिदटलं तेच लय झालंय. 8 दिला तरी बाद झालं. असं कुठं असं का 8 दिला तर बाद झालं? तिथे गेलो म्हणजे अजून मोठा पगार नाही का? बरं ते जाऊ द्या. ते काय म्हणले नगरपालिकेत? हा महानगरपालिकेत नोकरी असते ती असतात ना बरेचशा म्हणजे पाणी पुरवठा, परत इकडे व्यवस्था, मुखादम, अमुक तमुक, सुपरवायझर, अशा बऱ्याच जागा असतात त्यांच्या. हा ते होऊन जाईन तुझं काम. मग देतीन त्याला. विषय काही यार त्यांच्या ओळखी तुला माहित नाही कुठे सगळ्या. म्हणताय पैसे तिथला द्यावाच लागते ना. किती पण. मग पैसे देशील कसं तू? मग एका टप्प्याटप्प्यात नाही द्यायचे भाऊ, सगळी रक्कम आज द्यावा लागते आपल्याला. डेपुटी देते का तुला पैसे? डेपुटी म्हणून देणार नाही पैसे, तुला गपची पाहून द्यावं लागते पैसे. नाही तरी तर तुम्ही हा तेवढं नोकरीचं होईन ना. अरे 101% तिथं काही विषय नाही भाऊ. शब्द दिला म्हणजे दिला एकदा, नोकरी फिक्सच. नाही मी ऐकले आता दाजी लोन देतात. ऑर्डर येणार तुला डायरेक्ट. बरं चालतंय, मी तुमचे पैशाची व्यवस्था झाली तर पैसे घेऊन ये, मला फोन कर, मी आहे. मग लगेच जुगाड करून टाकतो. हा तो नोकरीचा फायनलच येड्या. पण भारी डोक्यात आला तुला नोकरी लागली म्हणजे येड्या तो लग्न होईल. तेच ना, लोक नाव ठेवायला लागले आता. तवर हिंडतो म्हणे. खरं ना, बरोबर आहे, ते जायचं. आम्ही त्या डेपुटीला म्हणलं वशिल्या तुमच्या लावून द्या, ते लावून द्या ना. होय बरं. हा तू पण काय पैसे लागतील बरं, जास्त ध्यानात ठेव. मग मी तुम्हाला तेच म्हणतोय, तिथे लागतील सांगा तसे हिशोबाने. तू तरी बी आहे ना 3-4 आकडा लक्षात राहू दे. 3-4 लाख. हा मग काय 3-4 हजारात होतं काय? काही डोक्यात घेतो. बरं चालतंय, मी तर ऍडजस्ट आहे तरी. नाही कर, ऍडजस्ट कर, आणि पूर्ण रक्कम झाली की मला सांग, लगेच काम. हा चल येऊ का मी जेवायला चाललो मी. हा चालतंय. आणि गावात बोबाटा करू नको. नाही ह्या गोष्टीला बोबाटा चालत नाही. या कानाला ह्याच कानात ठेव. हा चालतंय. चर्चा करायची नाही. पण तेवढं होईन ना 100%. नोकरीला आले मग लागले पेढे वाट ना गावाला अख्ख्या. तू तवर काय कोणाला म्हणू नको. कळलं का? हा चालतंय. आला बरं झालं. हो श्यामराव, राहणार आहे बोला मला. अरे असे कामं बाहेरच करावं लागते. गावात केले ना आता नजर असते त्याच्या. हा ते पण आहे. मग इकडे कसं गपचिप केलं आपलं काम, टेन्शन नाही. बरं धरा 50. तू येडा झाला काय? चाल आता. लोकांच्या 4 लाखात कामं करतो तू, आपला माणूस म्हणून 3 लाखात केलं आणि त्यात तू 50,000 घेऊन चालला. अहो श्यामराव, मला तर माझ्या खात्यावरून नाही ताडून आणायची. मग तसे आणले मला माहिती ती. तुम्ही ना असं करा, टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला देत जाईन. तेवढं नोकरीचा या दपा म्हणजे मी लाजा. तुला सांगतो मी, जसे सगळे पैसे येते ना तेव्हा काम होईल. तो कळलं ना? अहो नाही राव श्यामराव, आता मला माहिती तसे आणले. काय झालं? वारे पाठ्या काय डिगो, कशाला आणले पैसे? कशाला आणले 100च्या आपले 500च्या नोटा? होय, मला हिचा फोन आला.
डिगू भाऊजीने हळूच हे उघडली, कपाट उघडली म्हणली आणि काहीतरी घेऊन गेलेत. हा मी तुम्हाला सांगितलं नाही की त्यांनी अहो काय जर सांगितलंय श्यामराव, कशाचे पैसे आहे ते? त्याला नोकरीला लागायचंय ना. अच्छा अच्छा, मग तुम्ही नोकरी घेऊन बसले का? कोण? तुम्ही नोकरी घेऊन बसले का आता इथे टॅबलावर खुर्चीवर? त्याला लगेच नोकरी द्यायला? लगेच थोडी द्यायची, पैसे पूर्ण झाले का मग त्याला ऑर्डर येऊन जाईल पुढे ना. नोकरी यायला लागणार आहे. महानगरपालिकेमध्ये. अच्छा, महानगरपालिकेत काय लगेच घ्यायला बसले का तुम्हाला? हा अरे काय जरा तू जरा चांगला आहे ना, पोरांना फसायला लागला तू. त्याला नीट चांगले धडे द्यायचे. हा अभ्यास कर, हे कर. मी नाही म्हणलो त्याला, तो चालता माझ्याकडे. तो चालता? तो कस काय पायाने चालत येईन का? म्हणल्याशिवाय येईन का तो? विचारा तुम्ही त्याला. काय श्यामराव, तो गावातल्या लोकांनाच फसवायला लागला. अरे जवळचे लोक आहेत आम्ही, आपल्या लोकांना तरी नको फसू. आणि त्या नालायकाला नीट सांगायचं तू अभ्यास बिभ्यास कर, जरा थोडं मार्गवर लागशील. असे खरंच नोकरी लागन का त्याला? खरंच नोकरी लागन? पैसे घ्यायचे आणि फसायचे कामात आले तो कोण आहे तो एजंट? त्याला धरून देतो, तुला धरून देतो, दोघांना. कोणाकडे देतो तो पैसे तू? काय श्यामराव खाली बघतो राव तू. दरबारीला तू काही ना काही कुठाने घालतो पैशासाठी. आणि ह्यो नालायक पैसे घेऊन आला. अरे तुला हाणावं का काय आता? घरातले पैसे चोरून घेऊन आला तू नोकरी बाई. अरे दादा, हजारो लाखो पोरं अभ्यास करतेत. इतकी स्पर्धा वाढली, एका मार्कून पोरं जातेत, तरी पोरं जिद्दीने लढत आहेत, अभ्यास करतात. तुला आयती नोकरी पाहिजे, आयते लग्न पाहिजे. आता आयती बाई कारण बिगा पोराची आण, सगळं आयते भेटन तुला. कष्ट करायला नको, अभ्यास करायला नको. चांगला कॉलेजला तुला घातलं तर त्या पोरांबरोबर उन्हाडके करीत बसला आणि चालला इकडे हे करायला पैसे घेऊन. अरे तू जरा हे कर, गावातल्या पोरांना नको लावू कामाला. जरा त्यांना सांग नीट अभ्यास करा म्हणून, आपापल्या पायावर उभे राहा. सगळेच नोकरीच्या मागं पडायला लागले, काहीतरी धंद्यात गुता ना थोडेफार. याला सांगतो मी, तुला धंदा टाकून देतो. याची पात्रता नाही नोकरी करायची, नालायकाची. लोक आमिष दाखवून पैसे घेतात, 10-20 जणांचे पैसे घेतात, त्याच्यातले 2 जणांचे असेच कामं होऊन जाते सरळ सेवेमध्ये. आणि मग ते दोघांचे पैसे घेतात, बाकीचे पैसे लावतात लांबलेला असे. तुला आता लय रिपीट केला असतं रे, पण तुला हाणून उपयोग नाहीये. तुझ्यावर माया जडली ना आमची कुटुंबाची. तुला पोलिसात ताब्यात दिला असता पैसे चोरले म्हणून, दुसरा असता मी तर, आणि याला बी दिला असता. जर परत श्यामा माया डोक्यावर माझ्या याच्यावर कानावर आलं काही तर माया इतकं वाईट नाही. तो आता एजंट घालीन आणि तुला बी घालीन. चल धर पैसे, तिच्याकडे ते पैसे ठेवून ये. तू विश्वास ठेवला, त्या विश्वास संपादन केलाय ना, त्याला जरा थोडा तडा जाऊन नको देऊ. जबड आणि लाज धर जरा तू. आम्ही तुमचे लोक आहेत गावातले, बाहेरच्या लोकांना नाही फसवत तू. आणि चांगला जरा मार्ग सांग लोकाला पैसे कमवायचा, वाईट मार्गाने पैसे नको कमवू.